कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 7. कियाराला आरव पुन्हा सान्वीच्या प्रेमात पडल्याचं जाणवतं. तळघरातील वातावरण अजूनही तणावपूर्वक होतं. कियारा आणि सान्वीसमोर फेकलेली फाईल अजूनही जमिनीवर पडली होती. सान्वीचे हात थरथरत होते. आरव तिच्या बाजूला उभा होता. त्याच्या नजरेत फक्त एकच गोष्ट दिसत होती, सान्वीची काळजी. आणि हेच कियाराला सर्वात जास्त त्रास देत होतं. कियाराने सान्वीकडे पाहिलं. फाईल उघड ना, तुला तुझ्या आईबद्दल खूप काही समजेल. सान्वी काही बोलणार इतक्यात आरवने फाईल उचलली. आधी मी बघेन. कियारा मोठ्याने हसली. पाहिलंच वेदांत, आता तो तिचं रक्षण करतो. वेदांत शांत उभा होता, पण त्याला ही परिस्थिती समजत होती. प्रत्येक कृतीत सान्वीबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसू लागलं होतं. आरवने फाईल उघडली. त्यात काही जुनी कागदपत्र आणि फोटो होते. मात्र त्याला लगेच जाणवलं की ही माहिती अपूर्ण होती. काही पाने मुद्दाम काढून टाकण्यात आली होती. हे सगळं अपूर्ण आहे, आरव शांतपणे म्हणाला. कियाराचा चेहरा थोडा बदलला. पण सत्य तर आहे. नाही, आरव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. सत्य कधीच अर्धवट नसतं. हे ऐकून सान्वीच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. काही महिन्यापूर्वीचा आरव असता तर कदाचित तो कोणावरही विश्वास ठेवला नसता. पण आज तो तिच्यासाठी सगळ्यांशी लढत होता. तळघरातून बाहेर पडताना सान्वीचा पाय घसरला. ती पडणार इतक्यात आरवने तिला आपल्या मिठीत पकडलं. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. दोघांची नजर एकमेकांना भिडली. सान्वीच्या हृदयाची धडधड वाढली. आरवच्या हातांची पकड अजूनही तिच्या कमरेभोवती होती. तू ठीक आहेस ना, त्याने हळू आवाजात विचारलं. हो, सान्वी फक्त एवढंच बोलू शकली, कारण तिचं लक्ष त्याच्या डोळ्यात अडकून पडलं होतं. दूर उभी असलेली कियारा हे सगळं पाहत होती. तिच्या मुठी आवळल्या गेल्या, कारण तिने आरवला कधीच असा पाहिला नव्हतं. तो तिच्यासाठी इतका हळवा कधीच नव्हता. घरी परतताना कारमध्ये शांतता होती, मात्र ती अस्वस्थ नव्हती. आरव गाडी चालवत होता. सान्वी खिडकीबाहेर पाहत होती. अचानक गाडी एका सिग्नलवर थांबली. समोर छोटं फूल विकणारं मूल उभं होतं. साहेब, फुलं घ्या ना. आरवने नकळत एक गुलाब घेतला आणि तो सान्वीकडे दिला. हे तुझ्यासाठी. सान्वी आश्चर्यचकित झाली. माझ्यासाठी? हो. का? आरव हलकंसं हसला. कारण मला वाटलं तुला आवडेल. सान्वीच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. तिने तो गुलाब जपून हातात घेतला. त्या छोट्याशा कृतीने तिचं मन जिंकलं होतं. दुसऱ्या दिवशी देशमुख बंगल्यात नाश्ता सुरू होता. मीराताई, आजोबा सगळे एकत्र बसले होते. सान्वी किचनमध्ये काम करत होती. तेवढ्यात तिच्या हाताला गरम भांड लागलं. ती किंचाळली. क्षणाचाही विलंब न करता आरव उठला. तो धावत तिच्या जवळ आला. हात दाखव. काही नाही. सान्वी, त्याच्या आवाजात काळजी होती. त्याने स्वतः तिच्या हातावर मलम लावलं. सगळे त्यांच्याकडे पाहत होते. मीराताईंच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं. आजोबास हसत म्हणाले, आरव, इतकी काळजी तर तू स्वतःचीही घेत नाहीस. सगळे हसू लागले. पण कियाराच्या चेहऱ्यावरचा राग वाढत होता. त्या रात्री कियारा आणि वेदांत एका कॅफेमध्ये भेटले. कियारा खूप अस्वस्थ होती. काहीतरी चुकतंय. वेदांतने विचारलं, काय? आरव बदलतोय म्हणजे? कियाराच्या डोळ्यात वेदना दिसत होत्या. तो सान्वीच्या प्रेमात पडतोय. हे शब्द बोलताना तिचा आवाज थरथरला. काही क्षण वेदांतही शांत झाला, कारण त्यालाही ते जाणवत होतं. आणि जर ते खरंच एकमेकांवर प्रेम करू लागले, कियारा पुढे म्हणाली, तर आपले सगळे प्लॅन संपतील. वेदांतच्या चेहऱ्यावर विचारमग्न भाव आले. मग तो म्हणाला, मग त्यांच्या नात्याचा पाया उद्ध्वस्त करावा लागेल. कियाराच्या ओठांवर हसू उमटलं. कॉन्ट्रॅक्ट? काय? त्यांच्या लग्नाचं सर्वात मोठं रहस्य. ती हळूहळू उठली. उद्या. तिच्या डोळ्यात सुडाची चमक दिसत होती. उद्या संपूर्ण देशमुख कुटुंबाला समजेल की आरव आणि सान्वीचं लग्न प्रेमाने नाही, तर एका कॉन्ट्रॅक्टमुळे झालं आहे. हे ऐकताच वेदांत हसला, कारण
त्यांना खात्री होती की हे सत्य समोर आलं की आरव आणि सान्वीच्या नात्यात सर्वात मोठं वादळ येणार होतं आणि त्या वादळाची सुरुवात होणार होती. कियारा कॉन्ट्रॅक्टची गोष्ट घरात उघड करते. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख बंगल्यात आनंदाचं वातावरण होतं. अनेक दिवसांनी सगळे कुटुंबीय एकत्र नाश्त्यासाठी बसले होते. मीराताई, आजोबा, काका काकू आणि आरव, सान्वी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. विशेषतः मीराताईंच्या चेहऱ्यावर त्यांना स्पष्ट जाणवत होतं की आरव आणि सान्वीचं नातं दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. सान्वी सर्वांसाठी चहा वाढत होती. तेवढ्यात आरवने तिच्या हातातून ट्रे घेतला. मी मदत करतो. सान्वी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. पूर्वी कामात व्यस्त असणारा आरव आता तिची प्रत्येक छोटी गोष्ट लक्षात ठेवत होता. मीराताई हसल्या. अरे वा, आमचा आरव तर पूर्ण बदललेला दिसतोय. सगळे हसू लागले. सान्वी लाजून खाली पाहू लागली. पण हे दृश्य दूर उभी असलेल्या कियाराला सहन होत नव्हतं. तिच्या डोळ्यात राग आणि मत्सर स्पष्ट दिसत होता. हे सगळं आज संपेल, ती मनातच पुटपुटली. काही वेळाने देशमुख कुटुंबाची एक महत्त्वाची मीटिंग हॉलमध्ये सुरू होती. संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडला आणि कियारा आत आली. तिला पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. आरवचा चेहरा लगेच कठोर झाला. तू इथे का आली आहेस? कियारा शांतपणे हसली. सत्य सांगायला. सगळे गोंधळले. कसलं सत्य? आजोबांनी विचारलं. कियाराने थेट सान्वीकडे पाहिलं, मग आरवकडे, आणि पुढच्या क्षणी तिच्या हातातला एक फोल्डर टेबलावर फेकला. या लग्नाचे सत्य. हॉलमध्ये शांतता पसरली. आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या, कारण त्याला समजलं होतं कियारा नेमकं काय करणार आहे. कियारा, पुरे झालं, आरव रागाने म्हणाला. पण कियारा थांबली नाही. तिने फोल्डर उघडला आणि त्यातून काही कागद बाहेर काढले. हे बघा. तिने कागद आजोबांसमोर ठेवले. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ॲग्रीमेंट. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. मीराताईंच्या हातातून कागद खाली पडला. हे काय आहे? त्यांच्या आवाजात धक्का होता. कियाराच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. तुमचा लाडका आरव आणि सान्वी यांनी प्रेमासाठी लग्न केलं नाही. हे लग्न फक्त एका करारामुळे झालं आहे. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. सगळ्यांच्या नजरा सान्वीकडे वळल्या. सान्वीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आजोबांनी आरवकडे पाहिलं. हे खरं आहे का? आरव काही क्षण शांत राहिला. त्याला खोटं बोलायचं नव्हतं. हो, फक्त एक शब्द. पण त्या शब्दाने वातावरण पूर्ण बदललं. मीराताईंच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आम्हाला फसवलंत? सान्वीचं हृदय तुटलं. नाही आई, ती बोलू लागली. पण कियाराने लगेच मध्येच बोलत तिला थांबवलं. फसवलं नाही तर काय केलं? हे लग्न एक नाटक होतं, एक व्यवहार. हे शब्द सान्वीच्या छातीत बाणासारखे घुसले. कारण सुरुवातीला हे खरंच एक कॉन्ट्रॅक्ट होतं, पण आता तिच्या भावना खऱ्या होत्या. बस, आरव जोरात ओरडला. सगळे शांत झाले. तो कियाराकडे पाहत म्हणाला, तुला जे सांगायचं होतं ते सांगितलंस. आता इथून निघून जा. पण कियारा अजून थांबली होती, कारण तिचा खरा डाव अजून बाकी होता. ती सान्वीकडे वळली. मला एक प्रश्न विचारायचा आहे. सान्वी शांत उभी होती. जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा तू आरववर प्रेम करत होतीस का? सान्वी गप्प राहिली. नाही, कियाराचं उत्तर दिलं. आणि आरव? तोही प्रेम करत नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. कियारा पुढे म्हणाली, मग आज अचानक हे प्रेम कुठून आलं? की संपत्ती आणि देशमुख नाव आवडलं? हे ऐकताच सान्वीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या स्वाभिमानाला ठेच लागली होती. आरवचा राग अणावर झाला. कियारा! तो तिच्याकडे धावणार इतक्यात सान्वीने त्याचा हात धरला. ती शांतपणे म्हणाली, नको आरव. तिचा आवाज तुटत होता. आज तिला बोलू दे.
संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती कोणासमोरही कमजोर पडू इच्छित नव्हती. कियारा हसत बाहेर निघून गेली. तिला वाटलं तिने आरव आणि सान्वीच्या नात्यात भेग पाडली आहे, पण तिला माहिती नव्हतं की या अपमानानंतरही सान्वीचं प्रेम कधी कमी होणार नव्हतं. मात्र या घटनेनंतर सान्वीला अशा अपमानाचा सामना करावा लागणार होता, ज्यामुळे ती स्वतःच घर सोडण्याचा विचार करणार होती. सान्वीला अपमान सहन करावा लागतो. कियाराने घरासमोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड केल्यानंतर देशमुख बंगल्यातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. कालपर्यंत ज्या नजरा सान्वीकडे प्रेमाने आणि आपुलकीने पाहत होत्या, त्या नजरेत आता प्रश्न होते, संशय होता आणि काहींच्या नजरेत नाराजीही होती. सान्वी तिच्या खोलीत एकटी बसली होती. कियाराचे शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होते. हे लग्न एक व्यवहार होतं. तुला देशमुख नाव आवडलं. हे ऐकून तिच्या मनाला खूप वेदना झाल्या होत्या, कारण ती या घरात संपत्तीसाठी आली नव्हती. ती फक्त तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी या कॉन्ट्रॅक्टला तयार झाली होती. पण आता कोणालाच ते समजत नव्हतं. आरव खोलीत आला. त्याने सान्वीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. त्याचं मन हेलावलं. सान्वी, ती शांत बसून राहिली. माझ्याकडे बघ. हळूच त्याने तिची हनुवटी वर केली. लोक काय बोलतात याचा विचार करू नकोस. सान्वी कडवट हसली. सोपं असतं ना हे बोलणं. आरव काही क्षण शांत राहिला, कारण तिच्या वेदना त्यालाही जाणवत होत्या. मला माहिती आहे तुला त्रास होतोय, मग तुम्ही काही बोललात का नाही? सान्वीच्या या प्रश्नाने आरव निरुत्तर झाला. ती उठली. कियारा चुकीचं बोलत होती हे तुम्ही सगळ्यांसमोर सांगू शकला असता. मी नाही आरव. तिच्या डोळ्यात दुःख होतं. तुम्ही गप्प राहिलात. हे ऐकून आरवच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली, कारण सान्वीचं म्हणणं चुकीचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी काही नातेवाईक घरी आले होते. कियाराने पसरवलेल्या बातमीमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. सान्वी हॉलमध्ये आली तेवढ्यात तिला काही कुजबुज ऐकू आली. हीच ना ती मुलगी, कॉन्ट्रॅक्टवर लग्न केलं म्हणे. आजकाल लोक पैशासाठी काहीही करतात. प्रत्येक शब्द तिच्या मनावर घाव करत होता. ती शांतपणे तिथून निघून जाणार होती, तेवढ्यात एक काकू मोठ्याने बोलल्या, खरं आहे का ग, तू पैशासाठी लग्न केलंस? संपूर्ण हॉल शांत झाला. सगळ्यांच्या नजरा सान्वीकडे वळल्या. तिच्या डोळ्यात अश्रू तळरले, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, नाही. मग कॉन्ट्रॅक्ट का केला? दुसऱ्याने प्रश्न केला. सान्वी काही बोलणार, पण तिच्या वडिलांची परिस्थिती, त्यावेळेचं संकट, हे सगळं ती सर्वांसमोर सांगू शकत नव्हती. तिची शांतता लोकांनी तिचा दोष समजला आणि कुजबूज पुन्हा सुरू झाली. सान्वीला तिथे एक क्षणही थांबणं कठीण झालं. ती धावतच बागेत आली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी इतकी वाईट आहे का? ती स्वतःशीच पुटपुटली. मी खरंच या घरासाठी परकी आहे का? तेवढ्यात मागून आवाज आला, नाही. सान्वीने मागे वळून पाहिलं. आरव उभा होता. तो तिच्या जवळ आला. तू या घरासाठी परकी नाहीस, मग सगळे असं का वागतात? ती रडत म्हणाली. आरवने तिच्या डोळ्यात पाहिलं. पहिल्यांदाच त्याला तिचं दुःख स्वतःचं वाटत होतं, कारण त्यांना पूर्ण सत्य माहिती नाही, पण मला माहिती आहे. सान्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसत होता. तेवढ्यात घराच्या बाल्कनीत उभी असलेली कियारा हे सगळं पाहत होती. सान्वी रडत होती आणि आरव तिचे अश्रू पुसत होता. कियाराच्या मुठी आवळल्या गेल्या. तिला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली. आरव आता फक्त सान्वीची काळजी करत नव्हता, तो तिच्यावर मनापासून प्रेम करू लागला होता. त्या रात्री कियारा आणि वेदांत पुन्हा भेटले. आपला प्लॅन उलटा पडतोय, कियारा रागाने म्हणाली. का? वेदांतने विचारलं. कारण प्रत्येक संकटानंतर ते आणखी जवळ येतात, ती दात ओठ खात म्हणाली. वेदांत काही क्षण विचारात पडला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक धोकादायक स्मित उमटलं. मग आता असं काही करावं लागेल ज्यामुळे आरव आणि सान्वी एकमेकांवरच विश्वास ठेवणार नाहीत.
कियारा हसली, कारण तिला हवं तेच ऐकायला मिळालं होतं. दुसरीकडे आरव आपल्या खोलीत उभा होता, खिडकीतून बाहेर पाहत, आणि त्याच्या मनात फक्त एकच विचार होता: सान्वीला आता एकटीने सगळं सहन करू देणार नाही. त्याने एक मोठा निर्णय घेतला होता, असा निर्णय जो संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर सान्वीची ओळख कायमची बदलून टाकणार होता. आणि तो निर्णय उघड होणार होता. आरव सगळ्यांसमोर सान्वीचा हात पकडतो. देशमुख बंगल्यातील वातावरण अजूनही तणावपूर्ण होतं. कियाराने उघड केलेल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्यामुळे सान्वीला सतत टोमणे, प्रश्न आणि अपमान सहन करावा लागत होता. ती बाहेरून मजबूत दिसत होती, पण आतून पूर्णपणे तुटत चालली होती. त्या रात्री सान्वी बाल्कनीत एकटी उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. कदाचित मीच चूक केली, ती स्वतःशीच बोलत होती. या घरात येणं चूक होतं. मागून अचानक आवाज आला, आणि माझ्या आयुष्यात येणं सुद्धा चूक होतं का? सान्वी दचकली. ती मागे वळली. आरव तिच्याकडे पाहत उभा होता. मी तसं म्हणाले नाही, ती हळू आवाजात म्हणाली. आरव तिच्या जवळ आला. पण तू तसाच विचार करते आहेस. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मग सान्वीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. मी थकले आहे आरव. सगळ्यांना वाटतं मी पैशासाठी तुमच्याशी लग्न केलं. आरवचं मन हेलावलं. त्याने पहिल्यांदाच तिच्या वेदनांची खोली जाणवली. माझ्यावर विश्वास आहे? त्याने विचारलं. सान्वीने त्याच्याकडे पाहिलं, स्वतःपेक्षा जास्त. हे ऐकताच आरवच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. मग उद्या जे होईल त्यावरही विश्वास ठेव. काय होणार आहे? सान्वीने विचारलं. पण आरव फक्त हसला. उद्या कळेल. दुसऱ्या दिवशी देशमुख कुटुंबात एक मोठी कौटुंबिक बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व नातेवाईक, कुटुंबीय आणि काही व्यावसायिक भागीदारही उपस्थित होते. सान्वीला समजत नव्हतं, इतकी मोठी बैठक अचानक का बोलावली आहे. ती शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती. लोक अजूनही तिच्याबद्दल कुजबुज करत होते. हीच ती कॉन्ट्रॅक्ट वाईफ. किती दिवस टिकेल बघू. देशमुख घराण्याची सून म्हणे. प्रत्येक शब्द तिच्या हृदयाला जखम करत होता. ती तिथून निघणार इतक्यात आरव स्टेजवर आलेला. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आज मला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. त्याचा आवाज ठाम होता. कियाराही तिथे उपस्थित होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. तिला वाटत होतं की आज सान्वीला आणखी अपमान सहन करावा लागेल. आरवने सगळ्यांकडे पाहिलं. गेल्या काही दिवसात माझ्या आणि सान्वीच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाली. हॉलमध्ये शांतता पसरली. हो, आमचं लग्न सुरुवातीला एका कॉन्ट्रॅक्टमुळे झालं होतं. हे ऐकताच पुन्हा कुजबुज सुरू झाली. कियाराच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण पुढच्याच क्षणी आरव स्टेजवरून खाली उतरला. तो थेट सान्वीकडे चालत गेला. सान्वी गोंधळली. आरव. तो तिच्यासमोर थांबला आणि सगळ्यांसमोर तिचा हात आपल्या हातात घेतला, घट्ट, अभिमानाने. क्षणभर संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. कोणीच काही बोललं नाही. सान्वीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. आरवने तिचा हात सोडला नाही. उलट तो तिला घेऊन स्टेजवर गेला. सगळे त्यांच्याकडे पाहत होते. कियारा मात्र अविश्वासाने गोठून गेली होती. आज मी सगळ्यांसमोर एक गोष्ट स्पष्ट करणार आहे, आरव म्हणाला. हो, हे लग्न कॉन्ट्रॅक्ट म्हणून सुरू झालं होतं. पण सान्वीने या घरासाठी जे केलं, माझ्या कुटुंबासाठी जे केलं, माझ्यासाठी जे केलं, ते कोणत्याही कॉन्ट्रॅक्टपेक्षा खूप मोठं आहे. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा सगळ्यांनी माझ्यावर शंका घेतली तेव्हा ती माझ्या बाजूला उभी राहिली. जेव्हा मी संकटात होतो तेव्हा ती माझी ताकद बनली. हॉलमधील अनेकांच्या नजरा बदलू लागल्या. आरव पुढे म्हणाला. आज जर कोणाला वाटत असेल की सान्वी या घराचा भाग नाही तर तो चुकीचा आहे. मीराताईंच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. कियाराचा चेहरा रागाने लाल झाला. तिचा प्लॅन पुन्हा फसत होता. पण आरव अजून थांबला नव्हता.
त्याने सान्वीकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एक वेगळीच भावना होती, ज्याचा अर्थ फक्त सान्वी समजू शकत होती. आणि त्या क्षणी सान्वीला जाणवलं, आरवच्या मनातलं हे नातं आता फक्त जबाबदारी राहिलेलं नाही, ते काहीतरी खूप खोल आणि खरं बनलं आहे. पण सगळ्यांना हादरवणारे शब्द अजून बाकी होते, कारण पुढच्या क्षणी आरव जे बोलणार होता ते ऐकून कियाराचं स्वप्न कायमचं तुटणार होतं. ही फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ नाही, माझं सर्वस्व आहे. हो, ही फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ नाही, माझं सर्वस्व आहे. संपूर्ण हॉल शांत होता. आरव आणि सान्वी स्टेजवर उभे होते. आरवचा हात अजूनही सान्वीच्या हातात होता. त्याने तो हात सोडला नव्हता. जणू सगळ्या जगाला तो एकच गोष्ट सांगत होता, ही माझी आहे आणि मी तिच्या सोबत आहे. सान्वीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. ज्या आरवने सुरुवातीला तिला फक्त एका कॉन्ट्रॅक्टचा भाग मानलं होतं, तोच आरव आज सगळ्यांसमोर तिच्यासाठी उभा होता. कियारा संतापाने त्यांच्याकडे पाहत होती. तिला अजूनही वाटत होतं की आरव पुढे जाऊन काहीतरी वेगळं बोलेल, कदाचित फक्त सान्वीचा सन्मान वाचवण्यासाठी. पण पुढच्या क्षणी आरवने जे बोललं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. आरवने सान्वीकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. मग तो सगळ्यांकडे वळला. आज मी एक गोष्ट स्पष्ट करतो. हो, हे लग्न एका कॉन्ट्रॅक्टपासून सुरू झालं होतं, पण आज तो थोडा थांबला. संपूर्ण हॉल श्वास रोखून त्यांचं बोलणं ऐकत होता. आरवने सान्वीचा हात अजून घट्ट पकडला आणि म्हणाला, ही फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ नाही. काही क्षण शांतता पसरली. मग त्याचा आवाज पुन्हा घुमला, ही माझं सर्वस्व आहे. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. सगळे स्तब्ध झाले. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कियाराच्या हातातून पर्स खाली पडली. तिच्या कानांवर तिला विश्वास बसत नव्हता. आरव, सान्वी हळूच पुटपुटली. आरव तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच प्रेम स्पष्ट दिसत होतं. हो सान्वी, आज मला कोणापासून काही लपवायचं नाही, तो सगळ्यांसमोर म्हणाला. या मुलीने मला नात्यांचा अर्थ शिकवला, विश्वास शिकवला, कुटुंब म्हणजे काय ते शिकवलं. मीराताई रडत होत्या. आजोबा अभिमानाने हसत होते. माझ्या आयुष्यात अनेक लोक आले, आरव पुढे म्हणाला, पण निस्वार्थपणे माझ्यासाठी उभं राहणारी व्यक्ती फक्त एकच होती. त्याने सान्वीकडे पाहिलं आणि ती म्हणजे सान्वी. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. सान्वीचं हृदय आनंदाने भरून आलं. तिने कधीच कल्पना केली नव्हती की आरव तिच्याबद्दल इतकं बोलू शकतो. पण त्याच क्षणी कियारा रागाने उठली. बस, ती ओरडली. सगळे तिच्याकडे पाहू लागले. हे प्रेम नाही, ती संतापाने म्हणाली. ही फक्त सहानुभूती आहे. आरवचा चेहरा कठोर झाला. पुरे झालं कियारा. नाही, ती ओरडली. तुला अजून ही सत्य माहिती नाही. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. कियाराने एक फाईल बाहेर काढली. जर हे प्रेम इतकं खरं असेल तर हे बघ. तिने फाईल टेबलावर फेकली. आरवने ती उघडली आणि त्याचा चेहरा बदलला. सान्वीनेही कागद पाहिले. तिचे हात थरथरू लागले. त्या फाईलमध्ये कंपनीशी संबंधित काही जुनी कागदपत्र होती आणि त्यात असा पुरावा होता की देशमुख कंपनीच्या जुन्या घोटाळ्यात सान्वीच्या वडिलांचं नाव पुन्हा समोर येत होतं. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली होती. कियाराच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. आता बघूया, प्रेम जिंकतं की सत्य. सान्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला पुन्हा एकदा वाटलं, नियती तिच्याकडून सगळं हिरावून घेणार आहे. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती, कारण आरव तिचा हात सोडायला तयार नव्हता. त्याने सान्वीकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, संपूर्ण जग तुझ्या विरोधात गेलं तरी मी तुझ्या सोबत असेन. हे ऐकून सान्वीच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण चमकला. पण त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा आता सुरू होणार होती, कारण पुढे येणार होतं प्रेमातील गैरसमज, विश्वासाची कसोटी, कंपनीवरचं संकट आणि कियारा वेदांतचा सर्वात धोकादायक डाव, जो आरव आणि सान्वीच्या नात्याला हादरवून सोडणार होता.
पुढे भाग 8मध्ये सान्वीला आरवच्या प्रेमावर विश्वास बसत नाही. हे पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.